1.5 महिन्यापूर्वी. तुम्ही सतत 11 वर्षी येता की यात सतत म्हणजे तुम्ही मध्ये कुठे 1 वर्ष 2 वर्ष थांबले? नाही लागोपाठ येतात. लागोपाठ. पहिल्या सुरुवातीला जेव्हा पालखीला गेले तेव्हा किती जण होते तुमच्यासोबत? काय चाललं यंदा तुम्हाला? आज दुपारपर्यंत पाऊस पडत होता, तर कसा अनुभव आला? खूप चांगलं वाटलं, आनंदाने सगळे चालतात आणि मेन थंड हवा वाटते का एकदम मस्त. आपल्या युट्यूब चॅनलला. आणि आता आपण अलिबाग कोलीवाडा किल्लेपाड्यामध्ये आहोत आणि आपली यावर्षी दरवर्षीप्रमाणे 26 जूनला पालखी निघालेली आहे. आता सकाळचे 8 वाजलेले आहेत. तर किती वाजता पालखी निघाली? आज 7 वाजता. 7 वाजता पालखी निघाली. दरवर्षीप्रमाणे आपण व्हिडिओ बनवतोच आणि आपला 4 ते 5 दिवसाचा प्रवास असतो, बरोबर आहे. आज पहिला दिवस आहे. आज या वर्षी आपल्यासोबत पालखीसोबत किती पोरं आणि लेडीज महिला वर्ग आहेत? कमीत कमी 400 जण आहेत. 400 जण आहेत. म्हणजे आता त्यांचा कसा काय प्रवास असेल सर्व आजच्या दिवसाचा? आता पहिला नाश्ता होईल आमचा पात्रुबाईशी आणि मग तिथून दुपारचं जेवण होणार आहे पांडवा देवीला. त्यानंतर वडखलला नाश्ता होईल आणि रात्री वस्ती पेनला. म्हणजे आता वाजलेत 8, बरोबर आहे. आता आपली कोलीवाड्यातून पालखी निघाल तर किती वेळ जाईल? आता निघाली, आता डायरेक्ट 11 वाजणार. 11 इथे नाश्ता करायला जाते. 11 पात्रुदेवी जवळ वाजतील. आज पेनची आपली वस्ती आहे, पेनला पोहोचायला आपल्याला किती वाजतील? रात्री 7 वाजतील. 7 वाजतील, बरोबर आहे. राहण्या खाण्याची सोय कशी काय असेल? उत्तम आहे. सगळं केलेलं आहे, अरेंजमेंट पहिल्यापासून करून ठेवतो महिन्याभरात. ओके. तरी पण आपली प्रत्येक वर्षी एक 4 ते 5 पंचांवर जबाबदारी असते. पंचांचं काम यंदा कोणाकडे नेमकं दिलेलं? मंडळ आहे आमचं सगळं आणि आम्ही पूर्ण प्रत्येक गावातले असते लोक त्यांचे पंच करून सर्व सहकार्य करतात. आपली पालखी पहिलं वर्ष कितव्या सालाला गेलती? तरी पण आता हा 12 वर्ष असेल ना. 12 वर्ष चालू आहे. यंदाचं वर्ष 12व 11वं वर्ष चालू आहे. 14ला. बरोबर आहे. तुम्ही आता ही तयारी पालखीची आहे ती किती दिवस आधी चालू करता? 1 महिनाभर. 1 महिनाभर आधी. म्हणजे आता सर्व तयारी झालेली आहे, आपण पालखीला चाललो. तुमची आज अॅनिव्हर्सरी आहे, त्याच्याबद्दल हॅपी अॅनिव्हर्सरी आणि भेटू आपण आता. धन्यवाद. एकविरा माते की जय. गोठ्यात गाई, घरात माई,
नको थांबा. मंडळी, आता आपल्या पालखीतले मेन पुजारी जे बाबा आहेत त्यांच्या सोबत आपण आहोत. बाबा, आज आपली पालखी किती वाजता नेमकी निघाली देवळातून? 7 वाजता बरोबर आरती निघाली. आरती निघाल्यानंतर आपल्या पालखी आपल्या किल्ल्यापर्यंत गेली. किल्ल्यापर्यंत गेल्यानंतर मग आपली पालखी छबिन्याला निघालेली आहे आणि छबिन्याला निघून आता आपल्या पायी एकविरा पहिली वस्ती पेनची आहे. ओके, आज आपण थोड्या वेळात तुमची मुलाखत घेऊच, पण आता पालखी निघालेली आहे. तर धन्यवाद माहिती निघते त्यांची, म्हणजे वर्षाची आपली चैत्र महिन्याची ते पणणीचे म्हणून जनार्दन पेरेकर यांच्याकडून एकविरा देवीची छत्री आणि कुचाळ निघते. बरोबर आहे? बरोबर आहे. मंडळी, आता आपल्यासोबत पंच कमिटी मधील मेंबर आहेत. तर आता आपली पालखी अलिबाग रायगड बाजार जवळ आलेली आहे. तर आता वाजले 10:15 बरोबर. कार्ले खिंडीत आपला आता नाश्त्याचा टाइम राहणार आहे की पात्रुदेवीला जायला आपलं किती वाजतील तरी पण? 10:15 वाजले. 11:30ला पोहोचेल. 12 वाजतील समजा. सगळ्याचं दर्शनच पहिलाच दिवस आहे. पण आता भरपूर गरम होतं. गेल्या वर्षी दरवर्षी आपली पालखी निघाली की पाऊस पडायचा. पाऊस पडेल की नाही पालखी निघता? 100% कार्ले खिंडीत पाऊस पडणार ना. म्हणजे आता इथं बघायला गेले तर सगळ्यांचा 5-6 वर्षाचा आणि तुम्ही जुने आहात
तुमचा अनुभव आहे. 11 वर्षाचा अनुभव आहे, तर पाऊस पडेल की नाही पालखी निघाल्यावर? पडेल ना. आणि आम्हाला पाऊस पाहिजेच. पाऊस पाहिजे आणि डीजेची धमालवर नाचायचं आहे, बरोबर आहे ना? आता आपण पालखी भेटतच राहू, पण तरी पण तुम्ही सांगा, आता मागाशी आपलं बोलणं झालं, पण 400 ते 500 पोरं आहेत. महिला वर्ग किती असेल यंदा? जवळजवळ 400. 400 महिला वर्ग सुद्धा आहे आपल्यासोबत, बरोबर आहे ना? कंटिन्यू राहतील की कारले केंडीतून परत येतील? कारलेगिरीत थोडी म्हातारी माणसं परत येतात. चालणारी पण आहे. एकविरा माते की जय! आणि आता आपले माझं 3रं वर्ष आहे, पण राज यंदा आपल्यासोबत पहिल्यांदाच आलेला आहे. तर राजचा आता आजपासून अनुभव चालू होईल चालण्याचा, कसा वाटतोय तर राज तो आपल्यासोबत आहे, किती चालेल ते बघूया. आणि आता आमचा कारलेगिंडी दुपारचा स्टॉप आहे. चला तर मंडळी, आता आपण रायगड बाजार जवळ आहोत अजून, आणि आता आपण पेट्रोल पंपाच्या समोर उभे आहोत. आपल्यासोबत पंच रणजित खंबीस आहेत. तर तुमचा किती वर्षाचं, म्हणजे कशी पालखी चालू झाली, एक मला 2 मिनिटात फक्त सांगा. 11 वर्ष पालखीला झाली आणि आम्ही पावसाळ्यात तिथं गेलो होतो एकविऱ्याला. तिथून मुलांनी झेंडा आणला होता वरून सोडून. हा. ते 1 वर्ष आमची गाडीच नाही न्यायला आली आम्हाला. 4 दिवस आम्ही तिथंच मुक्काम झाला आमचा. गाडी का न्यायला आली नाही. 2 दिवसाचा मुक्काम 4 दिवस झाला. ते पोरांना आम्ही असा सहज बोललो काय पुढच्या वर्षी गाडी नाही काय नाही, चालत यायचाच. बरोबर. ते पोरांनी मनावर घेतला यायचाच. तेव्हा तुम्ही किती जण होते, एक अंदाजे? 36 जण 36 जण पहिल्याच होते. वर्षी. हा. म्हणजे तुम्ही टेम्पो घेऊन गेलते की कसं काय? हा, टेम्पो घेऊन अगोदर गेलो होतो. नंतर दुसऱ्या वर्षीपासून चालत गेलो आम्ही. बरोबर. तर आता आपल्या पालखीला 11 वर्ष 11 वर्ष झाली. 11 वर्ष आहे की 11 वर्ष 11 वर्ष चालू आहे. चालू आहे? 11 वर्ष. म्हणजे ही आपली पालखी तयारी दरवर्षी किती महिने आधी चालू होतं? 1-1.5 महिन्यापूर्वी. तुम्ही सतत 11 वर्षी येता की यात हो, काहीतरी सतत म्हणजे तुम्ही मध्ये कुठे 1 वर्ष 2 वर्ष थांबले? नाही लागोपाठ येतात. लागोपाठ. पहिल्या सुरुवातीला जेव्हा पालखीला गेले तेव्हा किती जण होते तुमच्यासोबत? 36 जण. 36 नंतर जण वाढले. हा. 40-41 आणि जण. आज मी बघतोय 600-700 जण आहेत आपल्यासोबत, बरोबर आहे? म्हणजे पालखीचा कुठंतरी एक फरक पडलाय सगळं. हो, फरक पडला. म्हणजे जो येतोय तो पुढल्या वर्षी तसंच येतोय. हो. पण मी गेल्या वर्षी पालखीला आलतो तर मला एक अनुभव आला, तर मी काय बोलत नाही, पण एक माणूस किंवा एक व्यक्ती गेल्या वर्षी आली, त्यांचा नवस पूर्ण झाला, त्याच्यानंतर काही जण येत नाही. मग याच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? बहुतेक जणांचा नवस पूर्ण झाला. नाही, एक आता दोघं जण प्रत्येकाची येत नाही. इच्छा आहे. कोण कामाला आहेत, कोण काय, त्यांना पण सुट्ट्या नाही, बरोबर ते आहे. येत पण नाही. कोण पण पिकनिकला मग जातात. आईचा नवस पूर्ण झाला तर माणसाने यायला पाहिजे की नको? यायला पाहिजे ना. बरोबर आहे. आईचा नवस आहे ना तो. बरोबर आहे. म्हणजे काही जण मध्ये गॅप देतात. हे म्हणजे नवस पूर्ण झाला आणि पुढल्या वर्षी आईच्या पालखीला जायचं नाही, हे बरोबर आहे मला वाटतं? बरोबर नाही ना? बरोबर नाही. हे चुकीचं आहे. प्रत्येकाला ऍडजस्ट होतंय नाही होतंय. आपल्याला त्या विषयावर नाही बोलायचं, पण आई आपल्याला हप्ता दरवर्षी पावते. हो. कुठं काय प्रॉब्लेम आहे ते समजा ठीक आहे, पण नवस पूर्ण झाल्यावर आलंच पाहिजे. आलंच पाहिजे. बरोबर आहे ना? आईचा जो आणि ही देवी आई धावणारी आहे. आई जी आहे ती धावणारी आहे आणि नवसाला पावणारी आहे. ते आपले सदैव पाठीशी. आता पण आमच्या चालता पण पाठीशी असतात. बरोबर आहे. आता आम्ही 35-36 जण होतो, आज 1000 जण झाली. बरोबर आहे. म्हणजे तिचाच आशीर्वाद आहे ना आमच्या पाठी. चालेल. आणि अद्याप पण आम्हाला काय धक्का लागलाय नाही. आमची व्यवस्थित नेते पोराबाळांना सर्वांना लेडीज असते, पाऊस असो. ऊन असू दे, पावसाळ्यात कोणाला फरक काय पडत नाही. आणि देवी आमच्या पाठीशी सतत आहे आणि सतत येणीच राहावा असं आमची इच्छा आहे. चालेल. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.
त्यावेळी आता आपण गोंधळपाडा सोडल्यानंतर भरपूर पाऊस लागलेला, तर आता त्यानंतर आपला टेम्पो थंड्याचा खास इथं थांबलेला होता, सर्व पोरं थंडा पियाला थांबलेली आहेत. तर पाऊस पडला, तुम्हाला कसं वाटतंय? आम्हाला जसं गावातनं सर्व निघताना बोलले की पाऊस जेव्हा जाताना नको, तर आईमाऊलीने आमचं ऐकलं आणि पाऊस बरोबर ज्या टायमाला पाहिजे होता त्या टायमाला पालखी चालण्यासाठी पाऊस पडल्याने तलव्याखाली पाणी आईने हाणून दिलंच. पण आज कसं झालं माहिती आहे का, 11:30-12च्या टायमात आपण कार्लेखिंडीत पोहोचवा असं चाललेलं, पण आता 12 वाजले तरी पण आपण गोंधळपाड्याच्या पुढे आहोत. तर आता अजून किती वेळ जाईल कार्लेखिंडीत पोहोचायला आपल्याला? अर्धा तास लागेल. चालेल चालेल, तुम्ही पुढे आता सगळे चालत राहा. एकविरा माते की आय, आई माऊले, एकविरा माते की आय. पाऊस पडतोय बघू शकता तुम्ही, आत्ताच पाऊस चालू झालाय आणि आम्हाला पाऊस पाहिजेच होता, कारण पाऊस नाही तर मजा नाही. एकविरा माते की आय, आई माऊले, आय आय आय, एकविरा माते की आय, आई माऊले, एकविरा माते की. पाऊस खूप आला आणि माझ्या खूप चालू आहे जोरात तिथे. मंडळी आता कार्लेखिंडीत पाथरुदेवीच्या मंदिरापासून एकविराची पालखी निघालेली आहे आणि पालखी बघू शकता मागे आमच्या पहिला बावटा गेलेला आहे आणि आत्ता जस्ट 1:30 वाजता परफेक्ट कार्लेखिंडीतून एकविराची पालखी निघाली आहे. फुल असा जल्लोष असा पाऊस पडून गेलेला आहे आणि सुंदर असं वातावरण झालंय. याच वातावरणात आम्हाला चालायचं होतं आणि थोडासा पाऊस असाच पाहिजे आणि कायम येत राहू हीच आम्ही एकविराईची चरणी प्रार्थना करू आणि भेटूया असंच आपण मध्ये मध्ये. आता आमचा पांडवादेवी जवळ आता जेवणाचं टाइम जिथं आहे ते पांडवादेवी आहे, तिथं आता आपण एक 7 ते 8 किलोमीटर पांडवादेवी आहे, तिथं आपण आता पोहोचणार आहोत. आणि माझ्या मागे बघू शकता पालखी आलेली आहे, तुम्हाला पालखी दाखवण्याचं तरी काम करतो.
भरपूर पडतोय आणि आम्ही कागलेकडे सोडून 20 ते 25 मिनिटं झाली. आम्ही 4 किलोमीटर घातली. आता आम्हाला पांडवादेवीला पोचायला कमीत कमी 20 ते 25 मिनिटं झाली. आणि पाठी बघू शकता आपली पालखी आलेली आहे, डिझेल टेम्पो सुद्धा आलेला आहे आणि भरपूर असा पाऊस लागला आहे आम्हाला. आणि आम्ही आता 25 मिनिटं अर्धा तासामध्ये आम्ही पांडवादेवीजवळ पोहोचणार आहोत. डिझेल टेम्पो आलेला आहे, सगळं बसलं आहे आणि त्याच्या मागोमागच पालखी आहे, तिथं जाण्याचा प्रश्न असतो. भरपूर पाऊस पडतोय. मंडळी, आपल्यासोबत पालखीतली सर्व मित्रमंडळी आहेत. दरवर्षी गेल्या वर्षी सुद्धा आपण इथे त्यांना भेटलेलो. तर दादा, आता आपण पांडवादेवी जवळ आहोत, बरोबर आहे? आता जे वाजलेत ते म्हणजे 4:15. पालखी निघायला इथून तरी पण किती वेळ जाईल? 15-20 मिनिटं लागतील. 15-20 मिनिटं जातील, बरोबर आहे? त्याच्यानंतर आपला रात्रीचा आता संध्याकाळचा नाश्ता असतो तो वडखळमध्ये असतो, बरोबर आहे? 15-20 मिनिटात निघालो म्हणजे 4:45 वाजतील. 4:45च्या नंतर आपल्याला वडखळला पोहोचायला किती वेळ जाईल? इथून वडखळ किती किलोमीटर असेल इथून? 7 ते 8 किलोमीटर. आणि आपल्याला पोहोचायला तिथे किती वेळ जाईल? अजून 1 तास जाईल. 1 ते 1.5 तास जाईल. त्याच्यानंतर रात्रीची वस्ती आपली पेणला आहे, बरोबर? पेण कोलीवाडा. तर आज सकाळी आपल्याला कार्लेखिंडीतून भरपूर असा पाऊस लागलाय. त्याच्यानंतर आपल्याला पांडवादेवीजवळ येतपर्यंत म्हणजे जेवणाची वेळ होतपर्यंत आपल्याला भरपूर असा पाऊस लागलेला आहे. मग आता पावसात आपण भिजत आलो, तर तुम्हाला कसं वाटतंय? मस्त वाटतंय, गारगार वाटतंय. दादा, मला असं विचारायचं आहे, आता आपलं जेवण झालं, बरोबर? भरपूर असा पाऊस पडत होता, तर प्रत्येकाचं काय एनर्जी असेल? किंवा मग आता आपले 4:30 वाजले, किती वाजता आपण पोहोचतो? माझ्या अंदाजाने आपण वडखळमध्ये पोरं पण भिजलेले, पाऊस क्लायमेट पण थोडासा आता चांगला आहे. माझ्या मते आपली पालखी पण थोडी चालू आहे पाय. आता आपण जे जेवण होतं त्याच्यामध्ये जेवण दिलेलं ते कोणाकडून होतं? दत्ता रोडकर, तुषार रोडकर आणि दत्ता दोघांकडून जेवण होतं. दरवर्षी त्यांच्याकडून जेवण होतं ना. आणि आता आपल्याला पेणला पोहोचायला काळोख होईलच. कारण आपल्या गावात भरपूर उशीर झाला आहे. पाऊस पण होता. आता कार्लेखिंडीपासून आपल्याला पाऊस भेटले, ती पालखी पण थोडी चालायला भेटले आणि आपले भरपूर पब्लिक पुढे गेलेली आहे. लवकर पोहोचतो. माझ्या मते 9 वाजेपर्यंत आपण वस्तीच्या ठिकाणी आपण पोहोचतो. 4:30 वाजले. आता जो आपला पहिला बावटा पुढे गेला, पालखी निघायला इथून किती वेळ जाईल? माझ्या मते आमच्या तरी 1-15 मिनिटं लागतील पालखी निघायला. बाकी पहिला बावटा गेलेला आहे. तिकडे आपल्या वडखळमध्ये कोणी नाश्त्याची सोय केलेली आहे? ते वडखळची ती देवलाची ती मंडलची आपल्याला दिलेलं आहे. ते आपल्याला किती वर्ष तरी पण नाश्ता देतात? माझ्या अंदाजाने 4-5 वर्ष झाली. 4-5 वर्ष झाली. चालेल, असंच आमच्या सोबत राहा आणि आम्हाला माहिती द्या. धन्यवाद. मंडळी, आता मी चालायला सुरुवात केली पांडवादेवी जवळची आणि आता आम्हाला वडखळला नाश्त्यासाठी थांबायचं आहे. म्हणजे आमचा ब्रेक टाईम असेल वडखळमध्ये. तर आता तिथे जायला आम्हाला एक 7 ते 8 किलोमीटर काढायचं. किती वेळ जातो तर आता बघूया. आमच्यासोबत कंटिन्यू करा. मंडळी, आता आपण चालायला सुरुवात केली आणि आपलं जेवणाचं ठिकाण होतं तिथून पुढे सुरुवात केली चालायला. आता शहाबाजजवळ पोहोचलोय. तर ताई, तुमचं हे कितवं वर्ष आहे यंदाचं? आता हे आमचं 11वं वर्ष चालू आहे. तुम्ही किती वर्ष चालत येता? मी तरी आता दुसऱ्या वेळेला चालले, पण आम्ही सोबत पण कितीतरी जण 11 वर्ष पायी चालत होता. पायी चालत येतं. यंदा तुम्हाला आज दुपारपर्यंत पाऊस पडत होता, तर कसा अनुभव आला? खूप चांगलं वाटलं. आनंदाने सगळे चालतात आणि मेन थंड हवा वाटते का एकदम मस्त. आता पेणला पोचायला सर्वजण बोलत 8-8:30 वाजतील. तोपर्यंत तुम्ही चालाल की टेम्पोत बसाल? चालू 4 दिवस आता आपल्याला 4 ते 5 दिवस जातात. 4 दिवस तुम्ही चालाल की टेम्पोत बसणार? 4च्या 4 दिवस चालाल. चालणार. आजचा अनुभव तुमचा म्हणजे चांगला होता. हो चालणार. चालेल, धन्यवाद. आई पायानं बळ पण तीच देणार आहे. चालणार.
चालेल चालेल, धन्यवाद. एकविरा माते की जय. आये, आलो. आई माऊले, आलो. आये आये आये. आलो, आलो, आलो. मंडळी आता प्रत्येक जण चालत असतोय बघा. आपले सगळे सहकारी मित्र चालत आहेत. तर आपला भाऊ आहे तो सर्वांना पाण्याची सोय करतोय. तर दादा तू किती वर्ष पालखीला येतस? 11 वर्ष. मग आता तू चालायचं सोडून पाणी वाटायला लागलास, काय विषय काय त्यात? चालायला तर दरच चालतो आपण, पण हे काम केलं पण बरं वाटतं. म्हणजे सेवा सेवा भेटतो आईची करायला. बरोबर आहे. मग आता तू आज सकाळपासून चाललास की सकाळपासूनच पाण्याची सोय करतोय? सकाळी थोडा चाललो, हा, नंतर मग कामाची सुरुवात केली, मग पाणी वगैरे बरोबर आहे. जेवणाचं वगैरे. तू किती वर्ष पालखीला येतोस? 11 वर्ष 11 वर्ष. म्हणजे जेव्हापासून पालखी चालू झाली तयार झाली त्यापासून. तेव्हापासूनच तू येतोय. चालेल चालेल, धन्यवाद. अशीच सेवा करत राहा. कोलीवाड्यातल्या महिला वर्ग आहेत. तर ताई तुम्ही किती वर्ष पालखीला येत आहे? 11 वर्ष चालू आहे. पालखीला आल्यात तुम्हाला कसं वाटतंय? चांगलं वाटतंय ना? म्हणजे आईचा स्वर्ग तुम्हाला बघायचा. किती दिवस चालाल अशाच? चालाल कंटिन्यू? म्हणजे टेम्पोत किंवा मग गाडीवर बसाल की कसं काय? कंटिन्यू चालाल ना? मंडळी आता आम्ही चालता बोलता पोचलोय ते म्हणजे वडखळच्या कंपनीजवळ. आणि आता वाजले ते म्हणजे 5:15. आता आम्हाला वडखळला नाश्ता आहे. वडखळच्या कंपनीजवळ पोचलोय. आता हळूहळू बघूया किती अंतर कापता येतं. आता तरी पाऊस न आलाय. आता पाऊस थांबलाय आणि थंड असं वातावरण झालंय. तुम्हाला कसं वाटतंय? एक नंबर वाटतंय ना? म्हणजे आता आईचा प्रवास आपला सुखरूप चालू झालाय. म्हणजे पाऊस पाहिजे पण एकदम पण जास्त नको. बरोबर आहे ना? थोडा थोडाच पाहिजे पाऊस. चालायला मजा येईल एकदम. बरोबर आहे. एकदा बोला, एकविरा माते की आये, आई माऊले, आये आये आये, आये आये आये, आये आई माऊले. मंडळी तुम्ही बघू शकता आता आम्हाला वडखळला कंपनी सोडल्याच्या नंतर जो ब्रिज आहे त्याच्या अलीकडे आम्हाला पाऊस लागलेला आणि पावसाला सुरुवात झालेली आहे. बघू शकता तुम्ही, भरपूर असा पाऊस सुरुवात झाली आणि पोरं त्यात पावसात भिजत चालतायत. आता बघूया पाऊस किती वेळ कंटिन्यू राहील आणि किती वेळाने जाईल, बघूया. आता पाऊस चालू आहे तरी बघा दादा आपले भिजत सगळ्यांसाठी पाण्याची सोय करत आहेत. पाण्यासाठी पाण्याची गाडी घेऊन, पाण्याचे 2 बॉक्स घेऊन प्रत्येक स्टॉपला पोरांसाठी थांबत आहेत आणि पाण्याची सोय करत आहेत. धन्यवाद दादा. मंडळी आम्ही चालतोय आणि परत आता पाऊस गेलाय. आम्ही थोडंसं वडखळमध्येच आहोत. पाऊस गेलाय, एक 10 मिनिटं पाऊस पडला आणि आता पाऊस गेलेला आहे आणि बरेचशी मुलं भिजत आहेत दिवसभर. आम्ही पण सकाळी जाम भिजलो, पण आता तुमच्याकडे छत्री होती दुपारी आम्ही छत्री आणि रेनकोट हे आमचे गाडीमध्ये ठेवलेले, त्याच्यामुळे गाडी गेली ती पुढं. आता दुपारी घेऊन ठेवलं. तर आता पाऊस गेलेला आहे पण पाऊस येणं हे महत्त्वाचं आहे, कारण बऱ्याच पोरांच्या पायात चप्पल नाही, त्याच्यामुळं गार खाली लागलं तर बरं वाटते पाऊस पडलं. बघा मंडळी आपण चालतोय आणि दादाने प्रत्येक ठिकाणी आपल्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कुरकुरे असो, बिस्किट असो किंवा थंड असो, प्रत्येक प्रकारची सोय केलेली आहे. धन्यवाद दादा. जय. पाण्याची सोय आणि राज आपली बॉटल घेऊन पाणी पितोय. आता त्याला आपण भरपूर पाऊस पडून गेलाय तरी पण जाम चाललाय. पहिल्यांदा एवढा तो मला वाटते आयुष्यात चालला असेल. पहिल्यांदा चाललास ना? पहिल्यांदाच येतोय एकविरेला आयुष्यात, पहिल्यांदाच एवढा चाललाय आणि त्याचा अनुभव आजचा चांगला आहे. मागे डीजे आहे आणि पुढे चालतायत आणि आनंद घेतायत. सगळ्या पालखीचा आनंद लुटतायत ते. ट्रॅफिक पण होते तरी पण ते आनंद लुटताना दिसतायत आपल्याला.
कमिटी आहेत निलेश मलबारी. तर नमस्कार, मी बोलतो. आता आपण वडखळमध्ये पोहोचलोय. आजचा नाश्ता कोणाकडून आपला? आजचा नाश्ता वडकवाल्याकडे आहे. शिवा मात्रे यांच्या नाश्ता आपला आजचा आहे. हे नाश्ता केल्यानंतर आपली वस्ती पेनला आहे. ते आपण 8 वाजेपर्यंत आपण बहुतेक पेनला पोहोचू. इथून पेण किती किलोमीटर असेल? पेन 7 किलोमीटर. 7 किलोमीटर. म्हणजे आता आज पाऊस जाता येत आहे, बरोबर आहे. तर त्याच्याबद्दल काय बोलू शकतो मी? आज पाऊस बसतोय. आपण अलीकडे सोडला बघितलं आता अलीकडे आपलं सोडला ते अजून पण पाऊस पडतोय. आज आपल्या आईची कृपा आहे. आज आपला खूप पाऊस पडलेला आहे. त्यामुळे आपण पूर्ण थंडगार झालं आहे. आजच्या दिवसात पूर्ण थंडगार चालू झालं आहे. जेणेकरून किती चाललो आपल्यात यावर्षी नवीन माणसं जॉईन झाली, त्यांच्याबद्दल काय रिस्पॉन्स तुम्हाला आलाय का? नवीन माणसं व्यवस्थित चालत आहेत. व्यवस्थित चालत आहे असं काही नाही त्यांचं. म्हणजे त्याच्या श्रद्धेने चालतात ते. आता खूप आजचा दिवस चालला आहे. पुढे पुढच्या बाकी आहे. चालेल चालेल, धन्यवाद. तुम्ही माहिती दिल्याबद्दल आनंद होत आम्हाला. आपण वडखळला पोहोचलेलो आहे. सगळी पोरं समोसे खायला बसलीत. तर दादा, तू यंदा किती वर्ष आलास पालखीला? माझा 4था वर्ष आहे. 4थं वर्ष आहे. तर आता समोसे खायला बसलास तर कसं वाटते? समोसे चांगले आहेत ना, चटणी इटणी? आणि तुम्ही पण भारी कॉमेडी असे व्हिडिओ बनवता दररोज. धन्यवाद धन्यवाद. बघून हे आमचे कॅरेक्टर आहेत सर्व. ओके. आणि मेन कॅरेक्टर तुमचा आमच्या घरी आहे सध्या. अशा दिवशी येणार आहे. सध्या आम्ही आलेलो. पालखीचा अनुभव काय वाटतोय तुला? एक नंबर. म्हणजे आज पाऊस होता, ऊन होतं, तर कसं वाटतंय? मस्त वाटतं. जेवण झाल्यानंतर किती वेळा निघाला, चालायला लागलास परत? थोड्या वेळाने निघालो. तरी पण एक अंदाजे अर्धा 1 तासाने निघालो. अर्धा 1 तासाने म्हणजे आरामात निघाले, आराम करून. पुढे माकन घाटाचा होता. वडकला आता आपल्याला पेणला पोहोचायचं आहे. 7 किलोमीटर पेण आहे. तर चालशील की टेम्पोत वगैरे बसशील? कंटिन्यू 5 दिवस म्हणजे 4 दिवस आपले ते कंटिन्यू चालणार. चालेल चालेल, धन्यवाद. अशीच माहिती देत बस. बघा, भाऊ दोघं जण आपले चाय घेत आहेत आणि मस्त असा पाऊस पडत होता, त्यानंतर गरम गरम चाय पित आहेत सगळेजण. चहा आलेला आहे सर्वांसाठी. कारले गडाला येवाची, हे कारले गडाला येवाची इच्छा गो मनाची. कारले गडाला येवाची इच्छा गो मनाची. हे पालुखी माझे आईची सजली पालुखी एक विराईची. पालुखी माझे आईची सजली पालुखी एक विराईची. मंडळी, आता आपण पंच कमिटी सोबत आहोत. पहिला दिवस आपण जास्तीत जास्त पंच कमिटी जवळ घालवला, कारण का बऱ्याच अनुभव, बऱ्याच वर्षाचा 11 वर्षाचा अनुभव आहे. तर दादा, आता आपण आपला नाश्ता वगैरे झाला आहे, बरोबर आहे ना? तर आता आपल्याला पेणला जायचं आहे. वाजलेत बरोबर 6:30. पालखी जायला माझा अंदाज 8 वाजतील आपल्याला, जास्तच. कारण जास्त उशीर झालाय, कारण थांबत थांबत प्रत्येक जण आता कोलीवाड्यात आपल्याला पेणला वगैरे थांबवत राहील. तर नवीन पोरांचा एक्सपिरियन्स तुमच्यामध्ये कसा होता? बरोबर आहे. मग आता एक अनाउन्समेंट आलती की ज्यांना कोणाला गाडीत बसायचं त्यांनी लेडीज वगैरे आहेत ना, मग कालच पडेल म्हणून त्यांना सांगितलं की गाडी जाते पेणला, जर कोणाला बसायचं असेल तर जा गाडीत पुढे. बरोबर. तिथे आपली राहण्याची वगैरे सोय केलेली आहे ना? सर्व आलेलीच आहेत ना? ओके ओके, धन्यवाद. आणि आपला दादा पण आलाय. दादा, यावर्षी जी मॅच नव्हती ती याने जिंकवलेली आहे. जरा लाजतोय, पण जी मॅच गेलेली ती त्याने काढलेली आहे. आणि मॅन ऑफ द सिरीज यंदा 2 वर्ष घेतली, 2 वेळा सतत मॅन ऑफ द बेस्ट बॉलर नावाची सिरीज त्यांनी घेतलेली आहे. तर धन्यवाद भाऊ, असंच काम करत राहा आई माऊलीच्या आशीर्वादाने. मध्ये सुद्धा आपल्याला ही गँग भेटलेली आहे. यांचा एक ग्रुपच आहे जे की सगळे सोबतच असतात. त्यांचा नाश्ता वगैरे करून झाला आहे.
तर ते आता पेंटसाठी रवाना होत आहेत. एकदा बोला एकविरा माते की आये आई माऊले आई आये आये आई माऊले आई आये आये एकविरा माते की आये आई माऊले आये 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 एकविरा माते की सगळे आपले भाऊस बसले तिथे. आता संध्याकाळचे 7:15 झालेत. तर दादा आज पालखीला पहिल्या दिवशी चाललास बऱ्याच दिवसांनी, तर कसं वाटतंय तुम्हाला? भारी वाटतंय ना. म्हणजे आईचा स्वर्ग आपल्याला वर्षातून एकदा आपण या पालखीला जातो, बरोबर आहे? तुम्ही तर सर्व दरवर्षी असता. कसं वाटतंय म्हणजे यंदाच आणि गेल्या वर्षी याच्यामध्ये काय बदल वाटतोय किंवा काय अनुभव आला यंदा? पाऊस जाम आहे म्हणजे पावसाने चांगलं वाटतंय की कसं काय? चांगलं वाटतंय, बरोबर आहे. आणि आता एवढं यावर्षी पब्लिक आहे, बरोबर आहे, सगळ्यांची चांगल्या प्रकारची सोय चालू आहे, त्याच्याबद्दल काय बोलू शकता? सोय बी चांगली आहे सर्व, त्याच्याबद्दल काय टेन्शन नाही. पालखीचं नाश्ता जेवण त्याच्यात पाणी वाटप सर्व टाइम टू टाइम भेटतं आणि चालायला माझ्या इथे पावसाच्या वातावरणात. आता आज आपण एक 30 किलोमीटर तरी चाललो अलिबागवरून. 30 जास्तच असेल पण 30 किलोमीटर धरून चालूया. बऱ्याच जणांच्या असं आपण कुठे चालायला गेलो की पाय दुखतात किंवा डोके दुखतात, हात दुखतात, पाय दुखतात. आता तुम्ही एवढे चाललेत सकाळी 7 वाजल्यापासून ते आता संध्याकाळचे 7 वाजून गेले, तर एवढ्या वेळात तुम्हाला असं काय त्रास वगैरे जाणवला काय? वाटलं ना थोडं होतंय, पण काय आईचं बोलावणं आलंय, पाय काय सर्व दुखतं चालत. ओके. म्हणजे आता आपण त्याच जोशात पेंट मध्ये जाणार. इथून आपल्याला पेंट तरी पण 2 ते 2.5 किलोमीटर असेल ना? ओके. धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल. उदे
सोबत पंचमंडळी आहेत आणि आजचा दादा दिवस आपला कसा गेला तुमच्या मते? आता रात्रीचे 9 वाजायला आलेत आणि आता आपण पेण कोळीवाड्यामध्ये पोहोचलेलो. तुमच्या मते आजचा दिवस कसा गेला? आजचा दिवस म्हणजे आज आम्ही सकाळी 7ला अलिबाग कोळीवाड्यातून निघालो आरती करून चिखलीराईची. त्यानंतर आजचा दिवस मस्त पावसात भिजत गाणी बोलत नाचत सर्व आम्ही भक्त मंडळी असंच केलं. आज पेण कोळीवाड्यात पोहोचलेलो आहोत. पेण कोळीवाड्यामध्ये पोहोचल्यानंतर आता 9 वाजलेत. त्याच्यानंतर आपण आंघोळ झाली की आपण जेवण झालं की झोपणार. उद्या सकाळी कसा काय मुक्काम असेल आपला? सकाळी आम्ही सकाळी उठल्यानंतर पहिली सकाळी 7ला इकड्याची आरती करणार. आरती केल्यानंतर आम्ही पुढच्या वाटचाल चालू होणार. उद्या सकाळी आपलं नाश्त्याचं ठिकाण, चहा नाश्त्याचं ठिकाण कुठे असेल? एक 6 किलोमीटरवर एक बापूजी मंदिर आहे, तिथं आमचं नाश्त्याची आहे. ओके ओके, धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल. जय. जे सगळ्यांचा बॅग शोधतायत प्रत्येकाचे प्रत्येक जण. हे बघा, इथून बॅगा घ्यायच्या आणि मग हॉलवर जायचं. ते बास कमी कर भाऊ, कमी कर बस. घेतला हा काय? जेवणाची दादाने आपली चांगली अशी सोय केलेली आहे. मिस करतो. धन्यवाद दादा. आणि इथं जेवण घेत आहेत सर्वजण. थोडीशीच टाका जेवायला. आता आपल्याला भाजी आणि स्वीटमध्ये गुलाबजाम आलेलं आहे. लोणचं पापड पण होतं, ते आम्ही नाही घेतलेलं. तर आम्ही जेवायला सुरुवात केलेली आहे. तर रात्रीचे आपले 10 वाजायला आले. मंडळी आत्ताच मी आणि राज आता 10 वाजले जेवून आलेले आहोत. आणि आमची एक बॅग, रातचं चार्जर, माझं चार्जर, अशा सर्व वस्तू डीजेच्या टेम्पोमध्ये राहिलेल्या त्या आणायसाठी चाललो आहे. सगळ्यांचं जेवण चालू आहे. आम्ही सुरुवात झाली ती पाया पडायला गेलो, तर मग पटकन जेवून घेतलं. तर आता डीजेच्या टेम्पोत बॅग घेऊन येते, छोटी राहिलेली आहे ती. मंडळी मेडिकलला आलतो जाता आता. उद्या सकाळी आंघोळीसाठी आपण आज जो साबण आणलेला नंबर 1 तो आता आपला संपवला आहे आम्ही सर्व पोराई मिळून. तर आता इथे नंबर 1 नव्हता तर लक्स घेतला आहे साबण आंघोळीसाठी. तर आता पुढे जाऊन आम्ही आता आमची बॅग आहे ती घेऊन येतोय. इकडे राजला घरून फोन आला आहे म्हणून तो फोनवर बोलतोय. बहुतेक घरून पप्पांचा फोन आला आहे. मंडळी हा इथे आपला पेनच्या तळ्याजवळ टेम्पो लागलेला आणि आपली बॅगांची गाडी होती तिथेच टेम्पो लागलेला. आत्ताच आले ते. तर आपण तिथून बॅग घेतलेली आहे आता आपली. तुम्हाला सर्वांना आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. आणि आपलं हे नवीन चॅनल आहे, आपण नवीन चॅनल चालू केले. आज पहिलीच ब्लॉगची व्हिडिओ टाकणार आहोत.
तुमचा सगळ्यांचा सपोर्ट असून द्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया आता आपण उद्या. आपला दुसरा दिवस असणार आहे. दुसऱ्या दिवसाला आपण पेन कोलीवाडा ते खोपोली चालणार आहोत. उद्या 32 किलोमीटर अंतर आहे. त्यात आपण उद्या भेटूया. उद्या कुठे स्टॉप आहे काय ते मी तुम्हाला सर्व उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेन. तर आता उद्या आपण भेटूया. आता वाजले 10 साडे 10 झालेत. तर आता आम्ही रूमवरती जातो आणि मग झोपतो. सकाळी परत 6ला आरती आहे. त्याच्यानंतर 7 वाजता निघायचं आहे. आराम नाही भेटणार म्हणून लवकरच झोपतो. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये मग.